उद्धव ठाकरेंच्या डोंबिवलीतल्या सभेसंदर्भातली ही बातमी आहे। आज देखील उद्धव ठाकरेंच्या डोंबिवलीच्या सभेमध्ये पाऊस पाहायला मिळाला आहे। भर पावसामध्ये उद्धव ठाकरेंची डोंबिवलीमध्ये सभा होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भर पावसात प्रचार रॅली सुरू आहे आणि डोंबिवली पूर्वमध्ये मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची रॅली सुरू आहे। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। 3 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची सभा कल्याण डोंबिवली या मतदारसंघामध्ये होणार होती, मात्र ती कॅन्सल करण्यात आली होती पावसाच्या पार्श्वभूमीवर आणि 3 दिवसानंतर ही सभा पुन्हा घेण्याचा विचार करण्यात आला। मात्र आज देखील या सभेवर पावसाचं सावट आहे, तरी देखील भर पावसामध्ये उद्धव ठाकरेंची डोंबिवलीमध्ये सभा सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये जे काय 40-50 गद्दार निर्माण झाले त्यातला पहिला क्रमांकाचा गद्दार नंबर 1 आणि बाकी सगळे खाली। आपल्याला या गद्दाराचा आता बंदोबस्त करायचा। महाराष्ट्रामध्ये जे काय 40-50 गद्दार निर्माण झाले त्यातला पहिला क्रमांकाचा गद्दार नंबर 1। तर आपण पाहतोय या व्हिज्युअल्सच्या माध्यमातून डोंबिवलीतली ही दृश्य आहेत। उद्धव ठाकरे यांची सभा या ठिकाणी सुरू आहे आणि राऊत या ठिकाणी बोलतायत। तर उद्धव ठाकरेंच्या डोंबिवलीच्या सभेमध्ये पाऊस पडतोय, मात्र तरी देखील ही सभा सुरू ठेवली आहे। भर पावसामध्ये उद्धव ठाकरेंची डोंबिवलीमध्ये सभा होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भर पावसामध्ये प्रचार रॅली निघाली आहे। डोंबिवली पूर्वमध्ये मुख्यमंत्री उपस्थित आहेत आणि या ठिकाणी एकनाथ शिंदेंची रॅली सुरू आहे। तर एकीकडे उद्धव ठाकरेंची सभा तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची रॅली या भर पावसामध्ये आपल्याला पाहायला मिळते। महत्त्वाचं म्हणजे अगदी 3 दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांची ही सभा कॅन्सल करण्यात आली होती। 3 दिवसापूर्वी देखील डोंबिवलीमध्ये कल्याणमध्ये पावसाचं सावट होतं आणि या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची ही सभा कॅन्सल करण्यात आली होती आणि आज पुन्हा एकदा ही सभा घेण्याचा विचार झाला। मात्र आज देखील या सभेवर पावसाचं सावट आहे आणि पाऊस सुरू असताना देखील शेवटी ही सभा सुरू आहे। एकीकडे आपण उद्धव ठाकरे यांच्या सभेतले दृश्य पाहतोय, तर दुसरीकडे त्याच ठिकाणी म्हणजे डोंबिवलीमध्ये मुख्यमंत्र्यांची रॅली निघालेली आहे। मोठा रोड शो या ठिकाणी होतोय। सोबत एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत श्रीकांत शिंदे देखील उपस्थित आहेत। तर कल्याण मतदारसंघाचे लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे हे देखील या वेळेला एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपस्थित आहेत। श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी ही एकनाथ शिंदेंनी काढलेली रॅली आपण एकीकडे पाहतोय आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या सभेचे हे व्हिज्युअल्स आहेत। या ठिकाणी पाऊस कोसळतोय, मात्र भर पावसामध्ये देखील उद्धव ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत।